नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे एका शाळेच्या 2 चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आले. त्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय. शाळेतील मुलींचा संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ नगर शहरातील सकल मराठा परिवार आणि जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं जिल्हाधिकारी अहमदनगर यांना निवेदन देण्यात आलंय. बहिणीला पैसे नको, सुरक्षा द्या. जर एकाच रात्री सर्व निर्णय घेतले जातात, मग या आरोपीला का फाशी दिली जात नाही, असा प्रश्न महिलांनी यावेळी उपस्थित केलाय. नमस्कार. आम्ही या ठिकाणी अहमदनगरमध्ये जिल्हाधिकारी दंडाधिकारी कार्यालय या ठिकाणी सर्वजण एक सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी जमलेलो आहोत. काल परवा आपल्याकडे झालेल्या बदलापूर या ठिकाणी जो काही एक घटना घडली, त्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. मला असं सांगायचं की आमचं सरकार आम्हाला रात्रीतून नोटबंदी करू शकतं, सरकार आमच्याकडे सत्ता बदलू शकतं एका रात्रीतून, पण मग एका रात्रीतून आरोपीला फाशी का देऊ शकत नाही. सरकार आम्हाला प्रत्येक वेळेस फक्त एक आश्वासन दाखवतो आणि आता आम्हाला महिलांना 1500 रुपये देत आहेत महिन्याला. मग 1500 रुपये देण्यापेक्षा आम्हाला संरक्षण द्या. त्या 1500 रुपयांचं लालच दाखवण्यापेक्षा प्रत्येक महिलेला जर संरक्षण दिलं तर ती महिला पुढे जाऊन खरंच आपल्या जगाच्या किंवा आपल्या देशाच्या विकासासाठी काहीतरी ती हातभार लावू शकते. म्हणून महिलांना संरक्षण द्या. आरक्षणाचा प्रश्न तर असतोच, पण आरक्षणापेक्षाही पण महिलांना संरक्षण दिला तर तीच महिला आपल्या देशाच्या विकासाला हातभार लावू शकते. नमस्कार. आज या ठिकाणी आम्ही अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बदलापूरला झालेल्या जी काही घटना आहे किंवा सध्या जे काही घटना सलग 3-4 दिवसामध्ये घडत आहेत की समाजातल्या मुलींवर जात कुठली असू दे, पण मुलीवर स्त्रीवर अन्याय ज्या काय पद्धतीने होत आहे, त्यासाठी आम्ही आज बदलापूरच्या घटनेचा निषेध म्हणून निवेदन द्यायला आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांना आलो आहे. त्याच पद्धतीने आज या ठिकाणी सकल मराठा परिवारच्या वतीने आणि जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात येणार आहे. आणि खऱ्या अर्थाने हे अतिशय निंदनीय गोष्टी आहेत. ह्या गोष्टींकडे सरकारने कटाक्षाने लक्ष द्यावे. जय जिजाऊ, जय शिवराय. आज आम्ही बदलापूर येथे जे लहान मुलीवर अत्याचार जो झालेला आहे त्याच्याविषयी न्याय मागायला इकडे आलेलो आहोत. जिल्हाधिकारी दंडाधिकारी कार्यालयात आम्ही आज निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. सकल मराठा परिवार आणि जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने आम्ही सरकारला, गृहमंत्र्यांना न्याय मागणार आहोत. त्यांनी महिलांसाठी जे 1500 रुपये आम्हाला लाडकी बहीण म्हणून जे दिले, तर ते न देता आम्हाला संरक्षण म्हणून प्रबळ असं काहीतरी द्यावं. शासनाने आमच्या महिलांवर किमान अन्याय होतात आमच्यावर, त्याच्यावर न्याय देण्याची तरी प्रक्रिया लवकरात लवकर करावी, ही आमची मागणी आहे. सर्वप्रथम सर्वांना सस्नेचे जय जिजाऊ. बदलापूर येथे जी 13 तारखेला घटना घडली, ती घटना उजेडात यायला 20 तारीख उजाडते आणि ह्या सरकारला लाडकी बहीण योजनेची जाहिरात करायला, त्याचा प्रचार करायला वेळ आहे, पण त्या मुलीवर जो अत्याचार झाला त्याची दखल घ्यायला किंवा गुन्हा दाखल करायला वेळ नाही. याच घटनेवरून असं होतं की हे सरकार किती गेंड्याच्या कातडीचं आहे. सगळ्यात जास्त गेंड्याची कातडी असेल तर तो गृहमंत्र्याची. आम्ही तर गृहमंत्र्याबरोबर ह्या सरकारचाच आज राजीनामा या ठिकाणी मागतो आहोत. या सरकारने ताबडतोब पायउतार होऊन यांना लाडक्या बहिणीला 1500 रुपये द्यायची गरज नाही, माझ्या लाडक्या बहिणींना संरक्षणाची गरज आहे. तेव्हा या सरकारने सर्वसामान्यांच्या भावना लक्षात घेऊन त्वरित गृहमंत्र्यांनी तरी राजीनामा दिला पाहिजे, एवढी आम्ही या निवेदनामार्फत मागणी. जय जिजाऊ, जय शिवराय. आम्ही आज या ठिकाणी बदलापूर जी घटना झाली त्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही आज सगळे सकल मराठा परिवारातर्फे आम्ही आज निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. तर या ठिकाणी आपण समाज म्हणून कुठे चाललो आहे, या समाजामध्ये काय चाललं आहे याबाबत आपण विचार केला पाहिजे. गृहमंत्री जे असतील किंवा सरकार जे असेल की बहिणींना 1500 रुपये देते पण त्यांचं संरक्षणच करू शकत नाही, ते 1500 रुपयाचं काय करायचं आपल्याला. आणि दुसरं एक की जे पोलीस प्रशासन आहे ते 11 तास त्यांना त्या आरोपी ज्या मुलीवर झालं त्या आईवडिलांना त्यांनी डांबून ठेवलं, तर ते लवकर कारवाई झाली असती आणि तो रोष बाहेर पडला नसता. पण सरकार आपल्याला संरक्षण देतच नाही, हे महिलांमध्ये आता भावना झालेली आहे. त्यामुळं सरकारने यावर विचार करावा. यासाठी आम्ही सर्व पुरुषसुद्धा आलेलो आहोत की या घटनेचा निषेधार्थ म्हणून आम्ही आज कलेक्टर यांना निवेदन देणार आहोत. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहमदनगर.